मुंबई फुल डे ब्लॉग. आज मुंबईमध्ये कुठे कुठे गेलो व सरदार पावभाजीबद्दल एक ऑनेस्ट रिव्ह्यू. व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मजा येईल. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी उठलो, फ्रेश झालो, लिओ चार्लीला बाय बोललो आणि निघालो मुंबईच्या दिशेने. स्कूटीमध्ये पेट्रोल कमी होतं, लागलो लाईनीला, पेट्रोल फुल करून घेतलं. सँटा क्रूजला हॉस्पिटलमध्ये थोडं काम होतं, ते कम्प्लीट केलं. तर आलो दादरला. हे आपलं हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं सेनाभवन. भूक लागली होती म्हणून थोडा टाइमपास म्हणून हे चणे फुटाणे खाले. कामानिमित्त दादर मध्यवर्ती कार्यशाळेत गेलेलो. तिथे काम पूर्ण केलं. सरकारी काम म्हणजे खूप मगजमारी, खूप वैताग आलेला. स्टॅम्प घेण्यासाठी HDFC बँकला आलेलो. लालबागच्या राजाचे लांबूनच दर्शन घेऊन आम्ही आलो मोटर परिवहन विभाग नागपड्याला. डॉक्युमेंट सबमिट केले आणि फायनली आजचं काम कम्प्लीट झालं. रेनोव्हेशनचं काम ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलंय. सो एक नवीन झुमार घ्यायचा होता. झुमार घ्यायला आम्ही आलेलो क्रॉफर्ड मार्केटला. वेगवेगळ्या टाईपचे झुमर बघितले. एक तर इतका आवडला, डायरेक्ट घेऊनच टाकला. मरीन ड्राईव्हला टाइमपास करून फर्स्ट अँड लास्ट टाइम आम्ही आलो सरदार पावभाजी खायला. मेन्यू चेक केला, रेट्स खूप हाय होते. गॅसचा फटका त्यांनाही बसला होता. फायनली आज मी कोळशावरची पावभाजी खाणार होतो. नॉर्मल पावभाजी ऑर्डर केली. दिसायला खूप टेम्पटिंग वाटत होती. टेस्ट चेक केला तर समजलं यात बटर जास्त आणि भाजी कमी होती. खूप डिसअपॉइंटिंग मोमेंट होता. ओव्हरहाइप्ड पावभाजी आहे, बिलकुल मजा नाही आली. दादरमध्ये आज खूप ट्रॅफिक होती. आशाताई भोसले यांच्या पार्थिवचं दर्शन झालं. पावभाजीने तर काय पोट नाही भरलं. आम्ही गौरव स्वीट्सला आलो, थोडा नाश्ता केला व त्यांचे स्वीट्स ट्राय केले. खूप छान होते. घरी येऊन जेवून झोपून गेलो. मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.